नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 29 जून 2026 रोजी येत आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेला सौभाग्यवती स्त्रिया आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी वडाची पूजा करतात। वटपौर्णिमा म्हणजेच फक्त वडाची पूजा नाही तर श्रद्धा, प्रेम आणि स्त्री शक्तीची परीक्षा। याबाबत एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते। सावित्रीने सत्यवान नावाच्या राजपुत्राशी लग्न केलं आणि नारद मुनींनी सांगितलं की सत्यवान फक्त 1 वर्ष जगेल। तरी देखील सावित्रीनं सत्यवानाशी लग्न केलं आणि ठरल्याप्रमाणे सत्यवान जंगलात लाकडं तोडताना मरण पावला। यमधर्म त्याचा जीव न्यायला आला। सावित्री आपल्या पतीच्या मागे धावली। यमाने तिला 3 वर मागायला सांगितले। सावित्री अत्यंत हुशार होती। तिने 3 असे वर मागितले की यमाला 4था वर म्हणून सत्यवानाचा जीव परत द्यावाच लागला। आणि ही घटना घडली होती वडाच्या झाडाखालीच। वड म्हणजेच अक्षय वृक्ष, कधीही न संपणारा, म्हणूनच वडाची पूजा केली जाते। सावित्रीनं दाखवून दिलं की पत्नीची श्रद्धा आणि बुद्धी असेल तर यमालाही हरवता येतं आणि म्हणूनच विवाहित स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली आपल्याला योग्य वर मिळावा म्हणून या वडाची पूजा करतात। परंतु वडाची पूजा करताना वटपौर्णिमेला गर्भवती स्त्रियांनी वडाची पूजा करावी का, किंवा कोणत्या नियमांचं पालन करावं, काय करावे व काय करू नये याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तर हिंदू धर्मशास्त्रानुसार वडामध्ये त्रिमूर्ती वास करतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश। तर या वडाच्या झाडाच्या खोडामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांचं वास्तव्य असतं। त्याचबरोबर पारंबीमध्ये भगवान शिव यांचं वास्तव्य असतं आणि फांद्यांमध्ये ब्रह्मदेवांचं वास्तव्य असतं। आणि म्हणूनच या वडाला त्रिमूर्ती स्वरूप असं म्हटलं जातं। आणि या वडाच्या झाडाची पूजा केली तर हे तिन्ही देवता आपल्यावर प्रसन्न होतात। वडाची पारंबी खाली उतरते आणि ती पुन्हा जमिनीत रुजते, म्हणजेच वंश वाढतो आणि म्हणूनच मुलांच्या विवाहासाठी, संतती प्राप्तीसाठी वडाची पूजा केली जाते। वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला व्रत ठेवून 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करतात। नववधू महिलांसाठी तर पहिली वटपौर्णिमा खास असते। मात्र वडाची पूजा करताना किंवा वटपौर्णिमेचे व्रत करताना गर्भवती महिलांनी हे व्रत करावे का किंवा उपवास करावा का याबाबत अनेक महिलांना शंका असते। जर वटपौर्णिमेच्या या काळामध्ये जर महिला गरोदर असेल तर त्यांनी वडाची पूजा करावी का, काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे। इतर महिलांसारखी वडाची पूजा गरोदर महिला करत नाहीत। तसेच वटपौर्णिमेचा उपवास गर्भवती महिलांनी करावा का, तर याबद्दल आपण जाणून घेऊया। तर वटपौर्णिमेच्या काळामध्ये जर एखादी महिला गरोदर असेल तर गर्भवती स्त्रियांनी वडाची पूजा करावी का नाही याबाबत अनेकांना प्रश्न पडतो। मात्र हे व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी असल्यानं सौभाग्यवती गरोदर महिलांनी हे व्रत केलेलं नक्कीच चालतं। फक्त वडाची पूजा करताना गरोदर स्त्रियांना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। वडाची पूजा करताना गरोदर महिलांनी कोरडी पूजा करावी, म्हणजेच तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता, वडाच्या झाडाला तुम्ही धूपदीप दाखवू शकता, नैवेद्य अर्पण करू शकता, मात्र या वडाच्या झाडाची ओटी भरू शकत नाही। गर्भवती स्त्रीची ओटी अगोदरच भरली असल्यामुळे ती इतर कोणाचीही ओटी भरू शकत नाही। त्याचमुळे ती कोरडी पूजा करायची आहे, म्हणजेच फक्त धूपदीप दाखवायचा आहे, वडाच्या मुळाशी दिवा प्रज्वलित करायचा आहे। परंतु वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारायच्या नाहीत। गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाला फेऱ्या न मारता व ओटी न भरता बाकी विधिवत पूजा केली तरी देखील चालते। त्याचबरोबर वडाची पूजा झाल्यानंतर वडाखाली बसून किंवा उभे राहून ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे, म्हणजेच कृष्णासारखं माझंही बाळ हो अशी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तुम्ही जपमाळेवर करू शकता, जेणेकरून आपल्या बाळाचं संरक्षण स्वामी महाराज करणार आहेत। त्याचबरोबर वडाची जी पारंबी असते तर त्याला स्पर्श करू नये किंवा ती तोडू नये। असं म्हणतात की वडाची जर पारंबी तोडली तर वंशखंड होतो आणि त्यामुळं या वडाच्या पारंबीला गर्भवती स्त्रियांनी या दिवशी स्पर्श करू नये किंवा तोडू नये। तसेच पुराण शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की गर्भिणी स्त्री म्हणजेच गर्भवती स्त्री ही चलती देवता आहे आणि तिची सावली पण पवित्र असते आणि म्हणूनच गर्भवती स्त्रीला वडापाशी जाण्यासाठी सक्ती नाही।
तसेच गर्भवती स्त्रियांनी उपवास करताना स्वतःची आणि आपल्या बाळाची विशेष काळजी घ्यायची आहे। उपवास करणं जर शक्य होत नसेल तर उपवास करू नये आणि जर उपवास करत असाल तर फलाहार करून किंवा उपवासाचे जे काही पदार्थ असतात तर ते खाऊनच मग हे व्रत करायचं आहे। शक्यतो व्रत केलं नाही तरी देखील चालेल। पुढच्या वर्षी म्हणजेच पुढच्या वटपौर्णिमेला तुम्ही हे व्रत उपवास करू शकता। आणि जर गर्भवती स्त्रियांना जर व्रत करायचंच असेल तर मग त्यांनी सर्वप्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला हे व्रत करायचं आहे। अगोदर सांगितलं त्याप्रमाणे फलाहार करून उपवासाचे पदार्थ खाऊनच हे व्रत करायचं आहे। शक्यतो या दिवशी तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे, आंबट पदार्थ खाणं टाळायचं आहे आणि मग हे व्रत करायचं आहे, जेणेकरून आपल्या बाळाला आणि आपल्या स्वतःलाही कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाखाली स्त्रियांची खूप गर्दी असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जाणं जर शक्य होत नसेल किंवा जास्त वेळ जर तिथं लागत असेल आणि त्यामुळे जर त्रास होणार असेल तर मग तुम्ही घरच्या घरीच एखाद्या कुंडीमध्ये वडाचं झाड लावून किंवा वडाची फांदी कुंडीमध्ये रोवून मग त्या वडाच्या फांदीची जरी पूजा केली तरी देखील चालेल। फक्त तुम्हाला या वडाच्या झाडाला म्हणजेच जी फांदी तुम्ही घरी आणून लावली असेल किंवा तुम्ही ज्या प्रकारे ही सेवा पूजा करत असाल तर त्यावेळेला तुम्हाला या वडाच्या फांदीला किंवा या झाडाला फेऱ्या मारायच्या नाहीत, फक्त त्या ठिकाणी धूपदीप लावायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे। आपलं बाळ निरोगी आणि सदृढ व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे। कोणतीही पूजा असेल तर गर्भवती स्त्रियांनी स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घ्यायची आहे आणि नंतरच पूजा करायची आहे, सेवा करायची आहे। कोणत्याही धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं नाही की गर्भवती स्त्रियांनी स्वतःला किंवा आपल्या बाळाला त्रास करून कोणतीही पूजा सेवा करावी। गर्भवती स्त्री असेल किंवा एखाद्या स्त्रीला मासिक धर्म आला असेल तर त्या काळामध्ये कोणतीही पूजा व्रत सेवा केली जात नाही आणि याला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील मनाई केलेली आहे आणि म्हणूनच गर्भवती स्त्रियांनी आपल्या बाळाची आणि स्वतःची काळजी घेऊनच कोणतीही पूजा असेल तर ती करायची आहे। आणि वटपौर्णिमेची पूजा करताना मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे जर वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करणं शक्य होत नसेल किंवा व्रत उपवास करणं शक्य होत नसेल तरी केला नाही तरी चालेल, फक्त मनापासून श्रद्धेने तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आपल्या बाळाला निरोगी आणि सदृढ आयुष्य प्राप्त व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि जर तुम्हाला व्रत करणं शक्यच होत असेल तर फलाहार करून किंवा उपवासाचा पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करू शकता। तर अशा प्रकारे वटपौर्णिमा येत आहे 29 जून 2026 रोजी आणि या दिवशी गर्भवती स्त्रियांनी वटपौर्णिमा करताना ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे पूजा करायची आहे। म्हणजेच वडाला फेऱ्या मारायच्या नाही तर फक्त वडाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला पूजा करायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, नैवेद्य अर्पण करायचा आहे। वडाच्या झाडामध्ये त्रिमूर्ती वास करतात, ब्रह्मा विष्णू आणि महेश, आणि त्यामुळे तुम्हाला त्यांची आराधना उपासना करायची आहे। शक्य असेल तर या दिवशी धार्मिक ग्रंथांचं वाचन करायचं आहे। दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे काय करू नये, तर जर तुम्हाला शक्य होत नसेल तर व्रत चुकूनही करू नये आणि जर व्रत करणार असाल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मग हे व्रत करायचं आहे। स्वतःची आणि आपल्या बाळाची विशेष काळजी घ्यायची आहे। जर तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन व्रत करणं शक्य होणार नसेल, तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर तुम्ही हे व्रत घरच्या घरी केलं तरी देखील चालेल आणि व्रत केलं नाही फक्त मनापासून जर देवाला प्रार्थना केली तर देखील देवापर्यंत आपली मनापासून श्रद्धेने केलेली प्रार्थना पोहोचते। आणि वटपौर्णिमेची पूजा केली नाही तरी देखील मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही, कारण आपण वटपौर्णिमेची पूजा का केली नाही तर आपल्या बाळासाठी केलेली नाही, आपल्या स्वतःसाठी केलेली नाही। त्यामुळे कोणतीही पूजा सेवा करताना सर्वप्रथम आपल्या बाळाची काळजी घ्यायची आहे। मनामध्ये कोणीही कितीही सांगितलं तरी मनामध्ये शंका ठेवायची नाही। त्याचबरोबर तुमची खूपच इच्छा असेल तर अगोदर सांगितलं त्याप्रमाणे घरामध्ये तुम्ही एखादं वडाचं झाड लावू शकता, म्हणजेच कुंडीमध्ये किंवा वडाची फांदी आणून ती रोवून तुम्ही त्याची पूजा केली तरी देखील चालेल, फक्त या फांदीला तुम्हाला फेऱ्या मारायच्या नाहीत। तर अशा प्रकारे वटपौर्णिमेला गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करावी का, करताना कोणत्या नियमांचं पालन करावं व काय करावे व काय करू नये याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।